नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या बोंबलांचं बिना फोडणीचं आंबट कसं करायचं ते बघणार आहोत. आंबट तिखट असं कालवण होतं, खूप छान असं लागतं. अगदी माझ्या आजीची रेसिपी आहे. इथे मी ओले बोंबील घेतलेले आहेत, स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहेत. आता एका पातेल्यामध्ये किंवा एका टोपामध्ये हे बोंबील घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण आंबट अशी चिंच घेणार आहोत. हे बघा, चिंचेचा कोळ घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे कालवण जो रस्सा आहे तो छान असा आंबट तिखट होईल. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक तुकडे करून आणि लसूण घेतलेला आहे ठेचून. आता त्यामध्ये 1 चमचा आपण घरातलं तिखट घालणार आहोत आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत, जेणेकरून आपला कलर छान येईल. चवीपुरतं मीठ घालूयात आणि इथे 2 चमचे मी तेल घालणार आहे, कारण आपण हे जे कालवण करणार आहोत त्याला आपण फोडणी नाही द्यायची, आपण असंच घालणार आहोत. आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, चमच्याने नाही करायचं, नाहीतर जे आपले बोंबील आहेत ते तुटतील, कारण बोंबील अगदी नाजूक असतात. हे बघा, हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी अर्धा इंच वर आपण फक्त पाणी घालणार आहोत, म्हणजे बोंबील शिजेपर्यंतच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. अगदी अंगाबरोबर पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता बोंबील भिजतील एवढंच मी पाणी घातलेलं आहे. हे बघा, मस्तच. आता आपण काय करायचं आहे, गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावर 10 मिनिटं हे कालवण उकळून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. हे बघा, आता गॅस चालू केलेला आहे आणि आता उकळी आणायची आहे बारीक गॅसवर, म्हणजे मीडियम गॅसवर उकळी आणायची आहे. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही आपल्याला. हे बघा, हलकीशी उकळी आलेली आहे. आणखीन थोडंसं उकळून देऊया आपण. थोडीशी बोंबील वर खाली करून घेऊया, म्हणजे सगळे बोंबील आपले शिजतील. तुम्ही बघू शकता इतका सुंदर रंग आलेला आहे आणि सुवास तर घरभर पसरलेला आहे. गरम गरम भात आणि हे बोंबलाचं सार खूप छान लागतं. कधी केलं नसेल तर नक्की करून बघा. हे बघा, अगदी वाटण घाटण न करता अगदी पटकन होणारं हे कालवण आहे. अगदी गावाकडे करतात तीच पद्धत मी तुम्हाला आज शेअर करते. हे बघा, मस्तच छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता बोंबील आपले छान असे शिजलेले आहेत. हे बघा, मस्तच. आणि हा जो सार आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे. असाच असतो, अगदी आंबट तिखट असं हे कालवण होतं. आता हे जवळ-जवळ 10 मिनिटं छान असं उकळल्यानंतर आपलं कालवण तयार आहे. तुम्ही बघू शकता मिरची सुद्धा छान शिजलेली आहे आणि मिरची सुद्धा खूप छान लागते यामधली. हे बघा, आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. म्हणजे कोथिंबीर आहे ती काळी पडत नाही आणि तिची जी चव आहे ती खूप छान अशी लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यावरच कोथिंबीर घालावी. तुम्ही बघू शकता मस्त असं हे बोंबलाचं आंबट तिखट कालवण किंवा आंबट तिखट सार आपलं तयार आहे. गरम गरम भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम असं लागतं. आणखीन कशाचीच गरज नाही. कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसोबत पुन्हा भेटूया खाद्यरुचीमध्ये. धन्यवाद.